आज आई पण घरात नाही आणि वीणा पण घरात नाही, त्याच्यामुळे आज तुझ्या हातचा चहा प्यायला मिळाला मला. तुला सांगू, एकदा का उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना माझ्या मुलींना, की मला सुट्टी लागल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या एकदा का आत्याकडे गेल्या ना की मला मोकळा श्वास घ्यायला मिळतो. ज्याबद्दल कधी किंवा काय कळेल ना, काही सांगता येत नाही. अरे काय झालं, एवढा का तणतण झालास? आता कोणाबद्दल आणि काय कळलं तुला? कोणाबद्दल आले विचारा, आपल्या तीर्थरूपांना विचारा. अरे आता त्यांना काय विचारायचंय, तूच सांग ना पटकन काय झालंय ते. मी सांगू? हो. हे आपले माननीय तीर्थरूप कुठे काम करतात असं आपल्याला लहानपणापासून सांगितलंय? मोटार कंपनीत काम करतात असं सांगितलंय ना? हो. हा गैरसमज आहे आपला. काय? साफ खोट. ए श्रीमान श्रीनिवास दळवी एक रिक्षा चालक आहे. सासवड मध्ये आपल्या इज्जतीचे वाबाडे काढत रिक्षा चालवतात. काय सांगतोय हा बाबा? तुम्ही रिक्षा चालवता? देवा देवा देवा, माझे बाबा रिक्षा चालवतात. अहो बाबा, इतके दिवस आम्हाला खोटं का सांगितलं मग, की तुम्ही कुठल्या तरी गाडीच्या कंपनीत काम करता म्हणून? मंगल, इतके दिवस मी गाडीच्या कंपनीतच नोकरीला होतो. नाही, हा हा काय बोलतोय? काही महिन्यांपूर्वी अचानक मला कंपनीनं नोकरीवरून काढून टाकलं आणि तेव्हापासून मी रिक्षा चालवायला लागले. बाई 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 बाई, इतके दिवस लपवून ठेवलं तुम्ही बाबा आमच्यापासून. आणि आज आज रिक्षावाल्याचे कपडे घालून माझ्या ऑफिसच्या कार्यक्रमात येऊन माझी पार लाज काढली. लाज.